विदर्भातील सर्वात मोठी तांदळाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक होत असून येत्या 12 मे रोजी मतदान होणार आहे। बाजार समितीमध्ये मागील 10 ते 15 वर्षापासून सत्ता असतानाही शेतकऱ्यांचे हिताकडे लक्ष न देता स्वहिताकडे लक्ष देणाऱ्या संचालक मंडळाविरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष दिसून येत आहे। बाजार समिती संचालक मंडळाच्या या निवडणुकीत तुमसर मोहाडी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आपले पॅनल निवडणुकीत उतरविले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार मधुकर कुकडे व लोकनेते माजी आमदार चरण वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जय किसान महाविकास पॅनलच्या माध्यमातून सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून हंसराज आगाशे, सहादेव तुरकर, रामप्रसाद कटरे, अण्णा मोटघरे, चंद्रकुमार कुथे, महेश गबने, जितेंद्र तुरकर तर सेवा सहकारी संस्था ओबीसी राखीव गटातून अनिल चौधरी, सेवा सहकारी संस्था महिला राखीव गटातून कुसुम कांबळे, सुरेखा खराबे, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून रवींद्र बाबरे, स्वप्नील बोरकर, ग्रामपंचायत अनुसूचित जाती गटातून संघरत्न उके व ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटातून कलाम शेख हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। मागील 10 ते 15 वर्षापासून बाजार समितीमध्ये सत्ता गाजविणाऱ्या संचालक मंडळांनी शेतकऱ्यांच्या हिताचे एकही निर्णय न घेता फक्त स्वहिताकडेच अधिक लक्ष दिल्याने आज मोहाडी तुमसर तालुक्यातील शेतकरी वर्गांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। करिता शेतकऱ्यांच्या हिताकरिता त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शेतकऱ्यांनी जय किसान महाविकास पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन करण्यात आले आहे। येणाऱ्या 12 तारखेला कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर मोहाडी यांची सार्वत्रिक निवडणूक होत आहे आणि त्या निवडणुकीमध्ये मी जय किसान महाविकास पॅनल च्या वतीने उमेदवार म्हणून डॉक्टर जितेंद्र तुरकर, राहणार सुकडी नकुल, तुलाड सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून मी हे निवडणूक लढवत आहे। ही निवडणूक लढवत असताना महाविकास पॅनलचे माननीय नेते चरणभाऊ वाघमारे, मधुकरजी कुकडे आणि माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली जात आहे आणि सातत्याने 10 ते 12 वर्षापासून ज्यांच्या हातात ही बाजार समितीची सत्ता होती त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे आणि त्यांचे कुठेतरी शेतकरी हिताचे निर्णय झाले नाही आणि त्याच्याकरिता आम्ही सगळे सुशिक्षित आणि चांगले उमेदवार आमच्या पॅनलचे यांना निवडून देतील अशी मी अपेक्षा करतो आणि आल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जातील। जे शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय या काही लोकांनी सत्ताधारी पक्षांनी 10 ते 12 वर्षाच्या काळामध्ये एकही योजना राबवली नाही, उलट्या चालू योजना बंद करण्यात आल्या। शेतकऱ्यांच्या एखादा वीज पडून बैल जर मेला असेल त्यांना पैसे मिळत होते, त्यानंतर धानाच्या पुन्हा जळत होता त्यांना पैसे मिळत होते, तणसीचा ढग सुद्धा जळत होता त्यांना कुठेतरी आधार म्हणून त्यांचा मान सन्मान राखला जात होता, परंतु कोणत्याही प्रकारची अशी योजना ही या ठिकाणी घेण्यात आली नाही आणि बंद करण्यात आली। मागच्या निवडणुकीमध्ये यांनी मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून शेतकऱ्यांसाठी एखादा भवन या ठिकाणी निर्माण करण्याच्या घोषणा केल्या होत्या। त्यांना राहण्याची सोय, त्यांना पाणी पिण्याची सोय, संडास, बाथरूम आणि विविध अशा प्रकारच्या इथून बसस्टॉपवरून जे लोक तालुक्यातून दोन्ही तालुक्यातून येतात त्यांना 2 किलोमीटर पायी जावं लागते। जे रात्री 12-1 वाजेपर्यंत काटे झाले त्यांना राहण्याची सोय नाही, पायी जाताना त्रास निर्माण होतो। म्हणून त्यांच्यासाठी आम्ही प्रथम त्या शेतकरी हिताचे निर्णय आम्ही घेऊ अशी मी विनंती करतो आणि आम्हाला जय महाविकास पॅनल, जय किसान महाविकास पॅनल यांच्या विमान चिन्हावर सगळ्या आमच्या उमेदवारांना निवडून द्याल अशी विनंती करतो। ठिकाणी बऱ्याच काळापासून बैल बाजार, म्हशीचा बाजार, गायचा बाजार या ठिकाणी भरत होता, पण त्या ठिकाणी काही दिसून येत नाही। त्या पलीकडे पाहिलं तर त्या जाग्यामध्ये काही समजून येत नाही। बाजाराचा जो आहे तो मुरलेला आहे आणि शेतकऱ्यासाठी आम्ही इथं चांगल्या प्रकारचं सब्जी मंडीचं मार्केट चालू करू, शेतकऱ्यासाठी चांगलं राहणं। कुसन शंकर गुडके दहेगाव आहे तुम्ही या बाजार समितीत मी धान आणतो 2 वेळ उघड्यावर राहिले धान, माझे ताडपत्री सोय नाही। बाजार समितीमध्ये काही हा विदर्भामध्ये 1 नंबरचा बाजार समिती आहे, तर याची काही उपलब्ध सुविधा नाही। 2 दाडवे माझे धानवले झाले आहेत।
कॅन्टीन वगैरे नाही सोय येते, झोपण्याची सोय नाही, काही बस वगैरे काही भेटत नाही वेळेवर. 10 वाजेला आम्हाला लागतात. माझे नाव गुरुप्रसाद मनोहर सेलोकर, मुक्काम सातोना, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून माझ्याकडे 3 एकर शेती आहे. आणि मी माझ्या शेतीमध्ये धान आणि मिरची आणि वांगा असे काही नगदी पिके घेत असतो. पण माझी अशी विनंती आहे या बाजार समितीला, कारण की इथं जर शेतकऱ्याची भाजी मंडी चालू झाली नगदी पिकाची, तर माझ्या शेतकरी बांधवांना आणि आमच्यासाठी सुद्धा एक चांगली एक बाजारपेठ उपलब्ध होईल. सत्ताधारी पक्ष इथं 25 वर्षापासून सत्तेवर आहे, पण शेतकऱ्याप्रती ते उदासीन आहेत असं मला आतापर्यंत दिसून आलं. कारण की स्वतःचा त्यांनी आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी या बाजार समितीचा उपयोग घेतला, पण शेतकऱ्याच्या प्रती त्यांच्या उदासीनता दिसून आली. कसल्याही प्रकारची इथं सोय नाही, कसल्याही प्रकारचा इथं जाण्या येण्याचा मार्ग रात्री 8 वाजले तर जाण्याचा. माझे नाव शिवशंकर नागोरावजी निशाने, मी मुक्काम धुसाळ्याचा रहिवासी आहे. आणि आम्ही आपल्या जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या विदर्भामध्ये तुमसर बाजारपेठ ही सर्वात तांदळाची पेठ म्हणून मानलेली गेली आहे. परंतु या ठिकाणी 20 वर्षा का 25 वर्षाच्या कार्यकाळापासून इथं कोणतीच अशी खाण्यापिण्याची आणि झोपण्याची सोयीसुद्धा नाही आहे. आम्ही दरवर्षी आमचे शेतकरी बांधव या तुमसरच्या कृषी उत्पन्न बाजार शेतामध्ये समितीमध्ये धानाचा खूप मोठा माल येतो, पण या ठिकाणी जर पावसाचा काही अभावामुळे इथं ताडपत्र्याची सोय नाही आहे, झोपण्याची सुद्धा सोय नाही आहे, संडास बाथरूमची बरोबर व्यवस्था नाही आहे. काही शेतकरी बिचारे आमचे उघड्यावर राहिले, काही वर्ष आम्ही स्वतः डोळ्यानं पाहिलं. या ठिकाणी नाश्ता पाण्याची सुद्धा सोय नाही, खाण्यापिण्याची सोय नाही आहे. एखादा बाहेर गावचा जर व्यक्ती आला तर त्याला कुठं थांबावा हा एक विचार येतो. कदाचित त्याच्या काटा बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.